नमस्कार, आपण पाहताय केटीव्हीचं कोकण वार्तापत्र। सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत। वळूयात हेडलाईन्सकडे। कोरोनाची चौथी लाट येणार, मात्र ती सौम्य असेल। नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नाही, खबरदारी घेणे काळाची गरज। डॉक्टर सुशील कुमार मुळे यांनी केलं आवाहन। रत्नागिरी शहरातील राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर किल्ला तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेसह शासनाच्या विविध सवलतींचा रुग्णांना लाभ मिळाल्यास आर्थिक बोजा कमी होईल। डॉक्टर सुशील कुमार मुळे यांचं प्रतिपादन। दरम्यान वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित। आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा केटीव्हीचं कोकण वार्तापत्र, आपल्या हक्काचं चॅनल। अन्यायाविरुद्ध लढा, सत्य सदा सर्वदा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। IIT, JEE, नीट, MHT, CET अशा परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणारी कोटामधील सुप्रसिद्ध संस्था मोशन अकॅडमी आता कोल्हापूरमध्येही। मोशन कडून मिळणारी मॉड्यूल, सराव पेपर, टेक्स्टबुक आणि रोज 6 तासाचं अध्यापन, यातून विद्यार्थ्यांना मिळते सखोल मार्गदर्शन। विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी असे कन्सेप्ट क्लिअर करणारे अनुभवी शिक्षक, प्राध्यापक, समुपदेशन, वैयक्तिक शंका निरसन आणि लक्ष, अभ्यास करण्यासाठी आवश्यक प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण करणारे वातावरण, यामुळे मोशन अकॅडमी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळतो यशाचा आत्मविश्वास। म्हणूनच आजवर 37,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल करिअर घडवलं मोशन अकॅडमीतून। आपल्या पाल्याचं शैक्षणिक करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय मोशन अकॅडमी। संपर्क अभिषेक प्लाझा, साइक्स एक्सटेन्शन, टाकाळा रोड, कोल्हापूर। फोन 95 29 33 18 10। एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय। अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर। कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी। संपर्क 848 29 48 439। तर आता थेट वळूयात सविस्तर बातम्यांकडे। मागील 2 ते 2.5 वर्ष कोरोनाने जगाला हैराण करून सोडलं आणि आता कोरोना ओसरत असतानाच कोरोनाची चौथी लाट येणार असली तरी ती सौम्य असेल। नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नाही, मात्र योग्य ती खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन डॉक्टर सुशील कुमार मुळे यांनी केलं आहे। थोडंसं आपलं काय भविष्यवाणी की आता देशामध्ये तिसरी लाट येऊन गेली, अगदी सौम्य प्रकारची होती, चौथी लाट येण्याची शक्यता आहे काय आणि असेल तर ती कशी असेल, नेमकं काय? चौथी लाट येणार निश्चित। चौथी लाट साधारणपणे जून एंडला येईल असं सगळ्यांचं भाकीत आहे, परंतु जशी दुसरी लाट प्रचंड मोठी होती
तशी ही लाट निश्चित नसेल. पण आता आजच्या KTVच्या माध्यमातून आपण जनतेला, जिल्हावासियांना, राज्यात काय आवाहन करू इच्छिता की कोरोनाचा प्रभाव कमी झाला पण संकट टळलेले नाही, मग अशा वेळी माणसाने गाफील न राहता, पूर्ण निर्बंध मुक्त न राहता नेमकं काय खबरदारी घ्यायला पाहिजे, काही आपल्याकडे मेसेज जाऊ? निश्चित सोशल डिस्टन्सिंग हवं, मास्क वापरायला हवेत, लसीकरण हवं आणि सार्वजनिक स्वच्छताही हवी. ह्या चतुसूत्रींनी निश्चितपणे आपण कोरोनावर आता मात केलेलीच आहे. आता त्याचा नायनाटही करू. निर्बंध मुक्तीचा काय लोकांना त्रास होईल असं वाटतं? कारण प्रचंड सगळीकडे गर्दी होऊ लागली. मग ती पर्यटन स्थळ असतील, धार्मिक स्थळ असतील, जनरल स्थळ असतील, बाजार असतील, सगळीकडे म्हणजे लोकांना विसरच पडला की कधी कधी कोरोना आला होता म्हणून. आता कसं आहे की थोडं निर्बंध मुक्तीमुळं लोकांची गर्दी वाढते, पण हुशार आणि समजदार लोक अजूनही मास्क वापरतायत आणि सोशल डिस्टन्सिंगही ठेवतायत असं दिसून येतं. प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेब सुद्धा, पंतप्रधान साहेब सुद्धा किंवा वेगवेगळे महान व्यक्ती ह्या सोशल डिस्टन्सिंग पाळतायत आणि मास्कही वापरतायत. त्यांचं अनुकरण समाजाने करावं. KTVचे वृत्तसंपादक अलिम्या काझी यांनी अपेक्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुशील कुमार मुळे यांची विशेष मुलाखत घेतली असता त्यांनी कोरोनाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. नमस्कार. आज आपल्या ठिकाणी KTVच्या स्टुडिओमध्ये अपेक्स हॉस्पिटलचे पार्टनर डॉक्टर सुशील कुमार मुळे साहेब आले आहेत. मुळे साहेब, आपल्याला शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की मागील 2 वर्षामध्ये कोरोना नामक विषाणूने संपूर्ण जगामध्ये दहशत माजवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो जणांनी आपला प्राण गमावला. अनेक लोक बरे झाले आणि या रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये डॉक्टर सुशील कुमार मुळे यांच्या अपेक्स हॉस्पिटलचा हात आहे, नक्कीच आम्ही मान्य करतो. टीका होत असते, चांगले काम करतात त्याच्यावर लोक बोलतात आणि जाऊन वाईट काम करतात त्यावर कोण काय बोलत नसते. म्हणजे आम्हाला जो अनुभव आलेला आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये विशेषतः कोरोना काळात अपेक्स हॉस्पिटलने आणि डॉक्टर सुशील कुमार मुळे यांच्या टीमने अतिशय उत्तम काम केलेले आहे. ठीक आहे, कोरोनाचे संकट टळले नाही, प्रभाव कमी झालेला आहे, शासनाने सर्व निर्बंध उठवलेले आहेत, सर्व निर्बंध मुक्त झाल्यामुळे प्रचंड गर्दी वाढलेली आहे, लोकांचा उत्साह वाढलेला आहे. कारण लोक 2 वर्ष आपल्या घरामध्ये बसून होती, फार अडचणीत होती, सापडली होती आणि आता ते पुन्हा नेहमीप्रमाणे पक्ष्यांसारखे मुक्त संचार करू लागलेले. याच पार्श्वभूमीवर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी येईल का, चौथी येईल काय, लसीकरण किती झालं, लसीकरण व्हायला पाहिजे काय, आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आपण माना डॉक्टर सुशील कुमार मुळे यांचा सिंहाचा वाटा आहे. हे आम्ही KTVने आणि RK केबलने अनेक लोकांनी मान्य केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा या ठिकाणी डॉक्टर सुशील कुमार मुळे आपल्याकडे तिसरी लाट येणार काय, येणार असेल तर काय करायला लागेल, चौथी लाट येईल काय, आली तर ती कशी असेल, आपण ह्या फक्त विषयावर आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब, तुम्हाला एकदा पुन्हा शुभेच्छा. कोरोना काळात खासगी रुग्णालय कोरोनावर सुविधा उपलब्ध करून देणारे, ट्रीटमेंट देणारे अपेक्स हॉस्पिटलमध्ये आपला पहिलं नाव घेतलं जाते. कसा राहिला आपला अनुभव या सगळ्या भागात? अनुभव तर सर्वोत्तम. सगळे मिळून 2635 रुग्ण आम्ही आतापर्यंत केले. फक्त त्यापैकी 42 मृत्युमुखी पडले. महाराष्ट्रातला सगळ्यात कमी डेथ रेट राखण्यात आम्ही यशस्वी झालो. सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामुग्री म्हणजेच व्हेंटिलेटर, हाय फ्लो, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, त्यानंतर अत्याधुनिक लॅब, सर्वोत्तम CT स्कॅनची सुविधा, 24 तास आमच्याकडे कार्यरत असणारे डॉक्टर्स म्हणजे रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, गायनेकॉलॉजिस्ट, या सगळ्या लोकांची एकत्रित टीम कोविडसाठी काम करत होती. नुसता कोविडच यायचा का, तर नाही. कोविड विथ परफोरेशन, कोविड विथ ANC केअर. ANC केअर म्हणजे गरोदरपणासाठी, डिलेव्हरीसाठी सुद्धा महिला कोविड काळात आल्या. कोविड विथ HIV,
कोविड विथ TB असे सगळ्या प्रकारचे पेशंट आम्ही ट्रीट केले, यशस्वी केले आणि त्याच्यामुळं जिल्ह्यात नंबर 1 आम्हीच. पण कोरोना काळात डॉक्टर सुशील कुमार मुळे आणि ॲपेक हॉस्पिटल खरोखरच कसोटीवर उतरलंय असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% उतरलं. आम्ही रास्त दरात सुविधा दिली. या मे महिन्यात तर म्हणजेच दुसऱ्या लाटेत कलेक्टर साहेबांनी ऑडिटर नेमलेला होता, त्याच्याद्वारे प्रमाणित करूनच आम्ही पेशंटना बिलं दिली. त्यामुळं 1 रुपया सुद्धा जादा आकारला गेला असं कोणी म्हणू शकत नाही. जसं HRCT गव्हर्नमेंटचा रेट आहे 2,500 रुपये मल्टी डिटेक्टर CT साठी, 32 लाईस आणि त्याच्या पुढचे जे CT आहेत त्यांना 2,500 रुपये आणि साधे CT आहेत त्यांना 2,000 रुपये. परंतु अपेक्सनी योग्य तेच रेट घेतले. बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस, ICU चार्जेस सगळे अतिशय रास्त दरात आम्ही घेतले आणि त्याप्रमाणेच बिलं केली गेली. त्यामुळे लोक निश्चितच संतुष्ट आहेत. कोरोना काळात रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला असे डॉक्टर सुशील कुमार मुळे म्हणाले. मात्र काहींनी मुद्दाम मला आणि ॲपेक्स हॉस्पिटलला बदनाम करण्याचं काम केलं असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. ॲपेक्स हॉस्पिटलला खरोखरच काही जणांनी की काही व्यक्ती म्हणा, काही प्रवृत्ती म्हणा, त्यांनी खरंच बदनाम करण्याचं काम केलं ह्या काळामध्ये आणि त्यांना सगळ्यांना आपण साथ दिली आणि पुरून उरलात असं आम्ही समजायचं का? 100%. ज्यांनी बदनामी करायचा प्रयत्न केला ते फशी पडले, कारण ऑडिटर आमच्यावरती होता. सरकारने संपूर्ण निर्बंध आमच्यावर ठेवलेले होते. सरकारच्या पूर्ण निरीक्षणाखालीच आम्ही काम करत होतो. टोसिलिझुमॅब, रेमडेसिवीर, प्लाझ्मा हे संपूर्ण गव्हर्नमेंटकडनंच येत होतं आमच्याकडे. बिलात जे लागलं जायचं ते गव्हर्नमेंट रेटनुसारच लागलं जायचं आणि त्याच्यामुळं जर कोण खोटी टीका करत असेल तर ते नक्कीच फशी पडले आणि आम्ही त्यांना नक्कीच पुरून उरलो. डॉक्टर कोविड, कोरोना अजूनही गैरसमज आहे. नेमकं तुम्हाला काय खरोखरच कोरोना एक आजार होता की एक व्हायरस होता की नेमकं काय होतं? आजही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे. नेमकं काय? कोरोना हा निश्चित आजार आहे. हा व्हायरस डिसीज आहे. RNA व्हायरसमुळं कोविड होतो. म्युटेशनमुळं त्याचे रूप सतत बदलत असते आणि तो नव्या रूपात अवतरत असतो. चौथी लाट साधारणपणे 15 जून ते जुलैमध्ये बहुधा सौम्य स्वरूपात येईल. म्हणजे प्रचंड प्रमाणात रुग्णसंख्या दुसऱ्या लाटे इतकी असेल का? सरकारचं म्हणणं आणि आमचं म्हणणंही तसंच आहे की प्रचंड मोठी संख्या नसेल तरी लोकांनी काळजी घ्यावी, मास्क वापरावेत, सुरक्षित अंतर ठेवावं, लसीकरणावर भर द्यावा. सरकारने नियम निर्बंध मुक्त केले असेल तरी प्रत्येकाने खबरदारी घ्यायलाच पाहिजे असं म्हणायचं? 100%. जसा पाऊस आला तर छत्री जशी तुम्ही घेतली पाहिजे तसं कोविडची लाट येते म्हणून निर्बंध हे पाळलेच पाहिजेत. माणसाने एकदम बिनधास्त राहू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे? निश्चित. आणि याचा फायदा इतर रुग्णसंख्येवरही झालाय. स्वच्छता पाळतायत, सुरक्षित अंतर पाळतायत, तर त्यामुळे इतर संसर्गजन्य रोग सुद्धा कमी प्रमाणात होत आहेत. मुळात आजारांचीच संख्या घटली आहे, म्हणजेच रोग्यांचीच संख्या घटली आहे. हॉस्पिटल पूर्ण कसं पूर्वी मे महिन्यात भरलेली असायची, OPD भरलेली असायची, ती आता असते का? तर नसते. चांगला फायदा आलेला लोकांना. 100% फायदा झालेला आहे. शासनाच्या विविध योजनांचा रुग्णांना लाभ मिळाल्यास त्यांच्यावरील आर्थिक बोजा नक्कीच कमी होईल असं डॉक्टर सुशील कुमार मुळे यांनी KTVजवळ बोलताना सांगितलं. कोरोनामध्ये सगळ्यात लोकांना जास्ती त्रास झाला तो अधिक बिलांचा, तुमच्याकडचा नाही जनरल. त्याच्यामुळे शासनाच्या अनेक योजना आहेत. खरोखर त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होते काय? तुमच्या हॉस्पिटलमध्ये होते काय? इतर खाजगी रुग्णालय होते काय? आणि त्यासाठी तुम्ही शासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना काय आवाहन करू इच्छिता आणि नेमक्या त्या योजना काय? महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांवर पूर्ण मोफत उपचार होतात. परंतु ती योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली गेली का? तर नाही. प्रत्येक
कोविड रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुलेचा लाभ मिळू शकला असता, ज्या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे आणि त्या रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल झाला तर रुग्णालयांनी 1 रुपयासुद्धा त्यांच्याकडनं घ्यायचा नाही आहे. परंतु ती योजना नीट राबवली गेली नाही आणि त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना पडला हे मी मान्य करतो. यासाठी मी मंत्री महोदयांकडे स्वतः भेटलो होतो. महात्मा ज्योतिबा फुले अपेक्स हॉस्पिटलसाठी मिळावी यासाठी, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मला असं वाटतं अपेक्स हॉस्पिटलला जर ती योजना मिळाली तर भविष्यात कोणत्याही कोविड रुग्णाचा मोफत उपचार निश्चितपणे अपेक्समध्ये होईल याची खात्री मी देतो. डॉक्टर साहेब, 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक चांगले ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे की कोणत्याही आपण भारतातील नागरिकांवर लसीकरणाची जबरदस्ती करू शकत नाही. ज्याला वाटेल तो लसीकरण घेऊ शकतो, आपण सरकार म्हणून जबरदस्ती करू शकत नाही. ह्या निर्णयाकडे आणि नेमकं लसीकरणाबाबत आपलं मत काय? सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सगळ्यांना शिरसावंद्य आहे, तो सगळ्यांनी मानलाच पाहिजे. लसीकरणाची सक्ती कुणावर का करावी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागतच आहे. तरी सुद्धा मी म्हणेन की रानात जाताना काठी असावी तसं लसीकरण लोकांनी करून घ्यावं स्वतःहून. आणि आता पाहूया डॉक्टर सुशील कुमार मुळे यांच्या उर्वरित मुलाखतीची एक झलक. लसीकरण शेवटी जनतेच्या फायद्याचं आहे, फायद्याचंच आहे. हो, त्याच्यामध्ये नुकसान असं काय नाही. डॉक्टर साहेब, कोरोनाचा रत्नागिरी साहेब संपूर्ण देशभरात प्रभाव कमी झालेला आहे. अपेक्स हॉस्पिटलने चांगली सेवा दिलेली आहे, आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. पण कोरोनाच्या व्यतिरिक्त सध्या आपल्या हॉस्पिटलमध्ये नेमकं कोणते उपचार सुरू आहेत, त्याबाबत आपलं काय नेमकं? सध्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची डिपार्टमेंट्स चालू आहेत. ट्रॉमा केअर, प्लास्टिक सर्जरी, प्रसूतीशास्त्र, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, जनरल सर्जरी, ही सर्व डिपार्टमेंट्स जोरात चालू आहेत. रुग्ण येत आहेत आणि आम्ही त्यांना सेवा देत आहोत. आपल्याकडे लांजा आणि संगमेश्वरला आपलं हॉस्पिटल आहे, तिथे लोकांना चांगला फायदा होतो. अपेक्सला पण चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. खरं डॉक्टर आणि रुग्ण ह्याचे संबंध जर चांगले ठेवायचे असतील किंवा आता आजार लवकर बरा व्हायचं तर नेमकं काय असतं? कारण डॉक्टर आणि रुग्णांमध्ये नेहमी दरी असते. शेवटचा बिल देताना तो बिचारा निराश होतो. मग अशा बाबत नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? याच्यासाठी शासनाने काही नियम केलेले आहेत. प्रत्येक गोष्टीचा दर हा ठरलेला असतो. त्या दरपत्रकाप्रमाणे रुग्णांना दर आकारले जातात किंवा बिलं दिली जातात. डिस्प्ले होणं महत्त्वाचं आहे आणि रुग्णांनी आधीच बिलाची कल्पना घेतली, लेखी कल्पना घेतली तर हे प्रश्न टाळले जातील. आम्ही तिन्ही ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे रेट्स आहेत ते डिस्प्ले केलेले आहेत. हां, तर त्यामुळं आम्ही पूर्ण पारदर्शक आहोत. त्यानंतर रुग्णाला त्याच्या आजाराची लेखी कल्पना प्रत्येक वेळी आम्ही देत असतो. तर त्यामुळं तक्रारींचा दर हा आमच्याकडे निश्चित कमी आहे. फार कमी लोकांच्या तक्रारी आमच्या हॉस्पिटलविषयी आहेत. कोरोनाची 3री 4थी लाट येणार का ह्याबाबत आमच्या मनात शंका होती, KTVच्या दर्शकांच्या मनात शंका होती. आम्ही ह्या बाबतीत ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर सुशील कुमार मुळे जे अपेक्सचे पार्टनर आहेत, संचालक आहे, एक चांगले अनुभवी डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आणि त्यांच्याकडे अपेक्समध्ये कोरोना काळात असायला आणि नेहमी जनरल त्यांच्याकडे लोकांना खरोखरच चांगली आरोग्य सुविधा गेली असतील. समज गैरसमज हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, त्यामध्ये आम्हाला जास्ती जायचं ना. आज ह्या ठिकाणी डॉक्टर मुळे साहेब आपण आलात आणि अतिशय थोडक्यात उपयुक्त अशी माहिती दिलीत. आपली नक्की माहिती, आपले विचार आम्ही नक्कीच आमच्या दर्शकांवर पाठवू जेणेकरून त्यांना सगळ्यांचा फायदा होईल. मी KTVच्या माध्यमातून, अपेक्सच्या माध्यमातून, डॉक्टर मुळेच्या माध्यमातून पुन्हा आवाहन करीन लोकांना की निर्बंध मुक्त झाले असतात तर आपण तर निर्बंध बिंदास राहू नका, काळजी घ्या. कारण 4थी लाट येण्याची शक्यता पुन्हा वर्तवली जात आहे. शेवटी जीवन हे सगळ्यात महत्वाची वस्तू आपली आहे. आपण जा नाही तो जहा नाही, नंतर दुनियामध्ये आपल्या शेवटी काय राहणार नाही. प्रत्येकाने काळजी घ्या. मास्कचा वापर शक्यतो करा, कारण मास्कचा फायदा आपण पाहिलेला आहे. मास्क वापरामध्ये इतर अनेक आजार पण कमी झाले आहेत. शेवटी सरकार हे नियम आपल्या फायद्यासाठी करत असते, त्याच्यामध्ये पाठी काही स्वार्थ आणि हेतू नसतो. मी पुन्हा एकदा डॉक्टर मुळेंचे आभार मानतो, शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय माहिती दिलेली आहे. पुन्हा आपल्या दर्शकांचे आभार मानतो आणि ह्या ठिकाणी
छोटीशी डॉक्टर मुळेंची मुलाखत संपवतो. धन्यवाद. थँक्यू. एकंदरीत कोरोनासारख्या घातक संक्रमणाला संपूर्ण जग सामोरं गेलं. मात्र आता चौथी लाट येणार असली तरी ती सौम्य असेल. नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नाही. तर रत्नागिरी येथील राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर किल्ला तर्फे अक्षय तृतीया निमित्ताने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आला आणि या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित 18 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम विजेता ठरला होता तो भगवती स्पोर्ट्स संघ. पुन्हा एकदा या सेमी फायनल मध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर आलेले ते आपल्याला पाहायला उत्तर देईल का हे आपल्याला इथे पाहायचंय. चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला जाईल का. बॉल 0 घालून खेळताना दिसेल तो दीप प्रभुलकर. जर्सी क्रमांक 07 घालून खेळताना दिनेश कुबल. कौल होतोय एक इन्फॉर्म प्लेयरचे वडील हितेश दळवी यांचे वडील प्रवीण दळवी नाणेफेकीचा कौल करतायत. जो आहे तो 7व्या आसमानावरती असेल तर दुसऱ्या बाजूला प्रतीक करण्यासाठी जे सज्ज होतोय. अटॅकिंग झोन वरती जर लक्ष दिलं तर साहिल मोडकर इथे अप्रतिम जजमेंट. उजव्या हाताने केलेली सर्व्हिस पहिला सप्लाय ओंकार बॅक कॉर्नर स्मॅश लगावण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल सर्व्हिस पॉइंट वरती उजव्या हाताने केलेली सर्व्हिस पहिला सप्लाय इथे दिला गेलाय. यावेळी खेळ चुकलाय तो साहिलचा पॉइंट प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 3-1 साहिलने इथे टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. दिनेशने ते क्लिअर चेंडू केलेला पाहायला मिळतोय. बॅक कॉर्नर आकाशच्या माध्यमातून स्मॅश लगावण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आणि यावेळी प्रतीकने दिलेली संधी हितेशच्या माध्यमातून ड्रॉपिंग पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न. विशालने इथे चांगला खेळ केलाय. पुन्हा इथे लिफ्ट दिली जाते. हितेशने लगावलेला स्मॅश राजच्या माध्यमातून अप्रतिम डिफेन्स. टाळ्यांच्या कडकडाट दिसत तिथे झालाय. परंतु साहिल मोडकर ती जागा रिकामी दिसली आणि साहिल मोडकर कडनं लाजवाब ड्रॉपिंग पॉइंट इथे घेतला. 2-5 2-5 साहिलच्या माध्यमातून इथे सर्व्हिस गेली. चांगला प्रयत्न इथे आपल्याला स्वराजच्या माध्यमातून. विशालचा अप्रतिम खेळ. राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर किल्ला गेली 66 वर्ष अशा प्रकारच्या स्पर्धा घेत असून या स्पर्धांना जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं मंडळाचे सदस्य प्रतीक मोणकर यांनी KTVशी बोलताना सांगितलं. आमच्या इकडे अक्षय तृतीयेनिमित्त राजवाडी क्रीडा मंडळ आयोजित भव्य जिल्हास्तरीय आणि आमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धा भरल्या जातात. या राजवाडी क्रीडा मंडळाच्या तर्फे अक्षय तृतीयेनिमित्त गेले 66 वर्ष इकडे कार्यक्रम चालू आहेत. पहिल्यांदा वडिलांच्या टायमिंगला कबड्डी स्पर्धा होत होत्या. आता गेले 12 ते 13 वर्ष आमच्याकडे व्हॉलीबॉल स्पर्धा होत आहेत. आणि आता या वर्षी 2022 2 वर्षाच्या कोविडनंतर 2022ला 18 संघांनी सहभाग घेतला होता. नेमच 18 संघांनी. आणि ही स्पर्धा विनामूल्य प्रवेश फी असते. 18,000 रोख रक्कम आणि 11,000 अशी पारितोषिक इकडे भरवले जातात. त्याच्यात 17मध्ये इकडे मुंबईचं नाटक आहे गाव चालतं तसं आणि फनी गेम्स असतील आणि सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं गेलं. यावेळी राजवाडी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, उपाध्यक्ष रमेश दळवी, श्रीरंग कुबल, सूर्यकांत मोंडकर, प्रवीण बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवती स्पोर्ट्स किल्ला विरुद्ध प्रतीक स्पोर्ट्स रत्नागिरी यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला. पुन्हा एकदा भैया टू विशालच्या माध्यमातून ड्रॉप कर 22. इथे फाऊल झाला. डबल नाईस सर्व्हिस. ओमकार टू भैया. या विशालने मारलेला स्मॅश इथे क्लिअर केला गेलाय. भैयाने इथे दिले. पुन्हा एकदा विशालला संधी. बॅक कॉर्नर इथे पाहिजे. इथे चांगलं ब्लॉकिंग नुमानच्या माध्यमात. भैया पहिला सप्लाय साहिल टू हितेश. इथे ब्लॉक करण्याचा प्रयत्न. नुमानच्या माध्यमातून सर्व्हिस साहिल. इथे संधी दिली गेली आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ इथे ठरतोय प्रतीक स्पोर्ट्स रत्नागिरी. तसेच अक्षय तृतीया निमित्त आयोजित श्री सत्यनारायण महापूजेच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घेतला.
रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी यांनी या व्हॉलीबॉल स्पर्धा तसेच सत्यनारायणाच्या पूजेचा लाभ घेतला. तर या होत्या त्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोनाची चौथी लाट येणार, मात्र ती सौम्य असेल. नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नाही. खबरदारी घेणे काळाची गरज. डॉक्टर सुशील कुमार मुळे यांनी केलं आवाहन. रत्नागिरी शहरातील राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर किल्ला तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेसह शासनाच्या विविध सवलतींचा रुग्णांना लाभ मिळाल्यास आर्थिक बोजा कमी होईल. डॉक्टर सुशील कुमार मुळे यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.